ब्लॉसम्स मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सिन्नर नंतर नवीन टेक्नॉलॉजीसह ब्लॉसम्स मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे कम्प्लीट मदर अँड चाइल्ड केअर अंडर वन रूफ असं हे सेंटर. 30 बेडचं अद्ययावत ICU सुविधांसह हे सेंटर आता नाशिककरांच्या सेवेत रुजू झालंय. बुधवारी 11 डिसेंबर रोजी नाशिक शहरातील कालिका प्लाझा कालिका मंदिर समोर स्थित असलेल्या या हॉस्पिटलचं पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला. नाशिकमध्ये एक परिपूर्ण माता आणि बालकांचा आरोग्यासाठी असलेलं हॉस्पिटल बघून खूप आनंद झाला. आणि सिन्नरमध्ये ते सुरू करून नंतर मग नाशिकमध्ये आज या अति मॉडर्न हॉस्पिटल जे इथे बांधलेलं आहेत त्याच्यामुळे असंख्य माता आणि बालकांच्या आरोग्याला फायदा होईल. आणि या सगळ्या यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पहिले आणि शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा ब्लॉसम्स हॉस्पिटलच्या संचालकांच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ब्लॉसम बहर नवीन आयुष्याचा बहर नवीन नात्याचा. ब्लॉसम्स मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विष्णू संतू धादवड हे MBBS MD सायन हॉस्पिटल मुंबई, बालरोग व नवजात अर्भकतज्ञ आणि न्यूरो डेव्हलपमेंट पीडियाट्रिशियन आणि डॉक्टर अंजली धादवड दरेकर MBBS आणि MS केईन हॉस्पिटल मुंबई यांच्या वतीने हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील 12,000 स्क्वेअर फुटातील अद्ययावत सुसज्ज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि फॅमिली सेंटर, NICU, टेस्ट बेबी सेंटर इत्यादी अद्ययावत सुविधा या ठिकाणी आहेत. लहान मुलांवरील उपचार तसेच वंध्यत्व निवारणातील योग्य व आधुनिक उपचार तसेच सल्ला देखील इथे दिला जाणार आहे. काही महिन्यातच ह्युमन मिल्क बँकची देखील या ठिकाणी सुविधा सुरू होणार असल्याचं ब्लॉसम्स मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विष्णू संतू धादवड यांनी माहिती दिली. आम्ही नाशिककरांसाठी मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रोव्हाइड करत आहोत, ज्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, ज्यामध्ये ऑटिझम, ADHD, लर्निंग डिसॅबिलिटी, हाय रिस्क न्यूबॉर्न्स यासाठी स्पेशल सेंटर देत आहोत, की ज्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, त्यानंतर स्पेशल एज्युकेटर या सर्व सर्व्हिसेस आम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमधनं भेटेल. त्या व्यतिरिक्त आम्ही फॅमिली सेंटर, NICU, IVF सेंटर, नंतर लवकरच आपल्याकडे ह्युमन मिल्क बँक या सगळ्या सर्व्हिसेस एकाच छताखाली मिळतील, ज्यामुळे आई आणि बाळाचे सर्व ट्रीटमेंट आपल्याला नाशिकमध्ये ब्लॉसम्स हॉस्पिटलला एकाच छताखाली पूर्ण ट्रीटमेंट भेटेल. आणि नक्कीच सर्व नाशिककरांना याचा लाभ व्हावा हा आमचे निर्धार असेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RJ प्रियंका यांनी केले. यावेळी पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, खासदार प्रकाश वाजे यांच्यासह नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर्स आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह डॉक्टर विष्णू संतू धादवड आणि डॉक्टर अंजली धादवड दरेकर यांचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.